कारण जे तुझ्या लाईफ मध्ये घडलंय ना राधिका, ते माझ्या लाईफ मध्ये पण घडू शकतं. पण शनाया, तुझ्या लाईफ मध्ये तसं नाही घडणार. कारण तसं घडण्यासाठी राधिकाच्या आयुष्यात गुरुसारखा नवरा असायला पाहिजे आणि गुरुसारख्या नवऱ्याच्या आयुष्यामध्ये शन्या असायला पाहिजे. हो, आय अग्री. मग तशीच मुलगी आली आता गॅरीच्या लाईफ मध्ये. फक्त तिचं नाव शनाया नाहीये, माया आहे. काय? हो, तुझ्या लाईफ मध्ये जशी मी आले होते तशीच माझ्या लाईफ मध्ये आता माया आहे. आणि तेव्हा माझा अफेअर गॅरी बरोबर चालू होता, आता मायाचा अफेअर चाललाय गॅरी बरोबर. रंगपंचमीच्या दिवशी सॅमी मला सोडायला माझ्या घरी आला होता. तेव्हाचे फोटोज येथे बघून घे. सी, मी फार काही करणार नाहीये. फक्त हे जे सगळे फोटोज आहेत ना, ते सोशल मीडियावर अपलोड करेन आणि मग उद्या हेडलाईन असेल, गरीब बिचाऱ्या आणि हार्ड वर्किंग एम्प्लॉईवर SB कंपनीच्या मालकाच्याच मुलाने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मग आता मी काय करायला हवं? तू सीईओच्या पोस्टचा राजीनामा दे आणि हे फोटोग्राफ्स घेऊन जा. काय झालं माया? आता इतक्या तातडीने का बोलून घेतले? SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये तुझी कंपनी राधिका मसाले तू मर्ज करणार आहेस. काय? सी, खूप सिंपल आहे. तुझी कंपनी राधिका मसाले ही SB ग्रुप ऑफ कंपनीज मध्ये मर्ज करायची आणि त्यानंतर तू सीईओच्या पोस्टचा राजीनामा द्यायचा आहेस. बस. नाही, काय आहे कंपनी, घर वगैरे. सी, लिव्ह ऑल दिस थिंग्स. आणि तुला माहिती आहे सोशल मीडियावर फोटोज व्हायरल व्हायला किती वेळ लागतो? हार्डली 2 मिनिट्स. ओके ओके, तुला डेमो बघायचा आहे? वेट, आय विल शो यू. नाही माया, माया थांब. माया प्लीज असं काहीतरी करू नकोस. कंपनी मर्ज करणार आहेस की नाही? माया ऐक ना तू माझं. येस ऑर नो? मला आन्सर मी राधिका. हो हो, मी तयार आहे. मॅडम, कॉफी. हा ठेवा. नाही थांबा. हे घ्या, पैसे घ्या. मॅडम, नंतर दिले असते तरी चाललं असतं. नाही नको, पैसे वेळच्या वेळी दिलेले बरे. काय लोकांचे शाप आणि उधारीचा व्याप वाढवायचा नसतो, नंतर हिशेब लागत नाही. घ्या. थँक्यू. घे. थँक्स. कधीपासून? कधीपासून काय? हे माया प्रकरण कधीपासून? मला एक्झॅक्टली नाही माहितीये. हा, पण गॅरी जेव्हापासून SB कंपनीमध्ये कामाला जायला लागलाय ना, तेव्हापासून. मम्मा, मम्मा, व्हॉट इज दिस? लिपस्टिकचे मार्क आहेत मम्मा. ओ माय गॉड, हा गॅरीचा रूम आलाय. गॅरी, हे काय? हे लिपस्टिकचे डाग आहेत. काहीतरी काय ते हे असेल, केचप किंवा टोमॅटो सॉस वगैरे, म्हणजे तसं काहीतरी आहे. खोटं बोलू नकोस, मला माहिती आहे लिपस्टिकचा डाग आहे. एकदा सांगितलेलं कळत नसेल ना तर परत सांगणार नाही, कळलं ना? माझ्यासाठी विषय संपलाय. पुरुष सर, आपके बीबी का फोन है. काहीतरी बोलतोय. दीदी दीदी असेल, दीदी असेल. हा, हाय, हा कोण मॅन आहे? काय झालं? कोणाचा फोन आहे? मी म्हणालो ना दीदीचा फोन आहे. दीदी. तुमचं काय चाललंय तिकडे? हा दीदी, बोल ग. कोण दीदी? गॅरी, तू काय बोलतोयस? हा ग, बोल ना दीदी, मीच बोलतोय. बोल बोल. मी शनाया बोलतेय. शनाया, मी घरनं फोन केलाय तुला. बाय बाय दीदी, बाय. गॅरी असं का वागतोय माझ्याशी? गॅरी, तू नक्की काहीतरी लपवतोयस माझ्यापासून.
ते बाद झाले. एक तर तू मूर्ख बिंडोक आणि तुझी ही बिंडोक मम्मा दोघी मिळून माझी वाट लावली पार. गॅरी तू मला वाटेल ते बोल, मम्माला तू काही बोलू शकत नाहीस. ओके? आणि मी किती कशी वागले तरी आफ्टर ऑल तुझी वाईफ आहे ना. कसली वाईफ? हा चनया, आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, कळलं ना? मग काय बोलतोय बघ. काय वाटेल ते बोलता. लग्नाचं काही सर्टिफिकेट नाही, काही नाही. कुठल्या तरी देवळात गेलो, अग्निभोवती 4 फेऱ्या मारल्या म्हणजे त्याला लग्न म्हणत नाही. चनया, तू माझी वाईफ नाहीयेस आणि आपलं लग्न व्हॅलिड नाहीये, एवढं डोक्यात घे. आणि तुला माहितीये तो मला काय म्हणाला? काय? की त्यासाठी माझं लग्नच व्हॅलिड नाहीये. तो मला कधीही सोडू शकतो. म्हणजे हा सेल्फिश रास्कल म्हणजे तो मला सोडून देणार आहे राधिका आणि जाणार आहे त्या मायाकडे. नो थँक्स. घे शन्या, तुझे डोळे पुसायला किमान मी तरी आहे. माझे डोळे पुसायला कोणी नव्हतं. घे. आयुष्य कधी कसा रंग घेईल काहीच सांगता येत नाही. शन्या, मी तुला इथे बोलवलं होतं ते जाब विचारायला, पण आता या क्षणी ना मला तुझी खूप कीव येते. वाईट वाटतंय तुझ्यासाठी. शन्या, आता तुझ्या बरोबर जे घडतंय ना ते बघून मला माझ्या लहानपणीची एक गोष्ट आठवली. माझं लहानपण खूप गरिबीत गेलं. लहानपणी माझ्याकडे एक सायकल होती दादाची. मला खूप आवडायची ती. एक दिवस कशी काय कोणास ठाऊक पण आमची सायकल चोरीला गेली. दादानं ती सायकल मला शिकवली होती. मला खूप आवडायची. माझा खूप जीव होता त्या सायकलवर. पण एक दिवस ती चोरीला गेली. सायकल चोरणाऱ्याला मी खूप शिव्या शाप दिले, खूप वाईट बोलले, खूप रडले. 2 दिवस कोणाशीही बोलले नाही. खूप रडत होते, खूप वाईट वाटत होतं. 2 दिवसांनी दादा आला आणि म्हणाला की बाले, आपली सायकल सापडली. मी खूप खुश झाले. म्हटलं कुठे आहे ती? त्यांनी सांगितलं बाहेर उभी केलीये. मी धावतच बाहेर गेले आणि सायकलीकडे बघितलं तर त्या सायकलीचं हँडल तुटलं होतं, चाक निखळलं होतं, स्टँड तुटला होता. म्हटलं हे काय झालंय सगळं? दादाही मागून आला, म्हणाला बघ ना काय अवस्था झाली आहे सायकलीची, अगदी भंगारात विकण्यासारखी. म्हटलं हे कसं झालं? तर म्हणाला ज्या चोरांनी ही सायकल चोरली होती त्याला एका गाडीने उडवलं. मग पोलिसांनी त्याला हॉस्पिटलमध्ये भरती केलं. त्याचे 2ही पाय तुटले, फ्रॅक्चर झाले आणि त्या अवस्थेत ही सायकल पोलिसांनी आपल्याला परत केली. हे सगळं ऐकलं आणि मला खूप वाईट वाटलं. सायकलीचं नाही, त्या चोराचं वाईट वाटत होतं. गेले 2 दिवस त्याला मी इतके शिव्या शाप दिले होते की मला असं वाटलं की कदाचित माझे ते सगळे शाप त्याला लागलेले असणार. काय केलं होतं त्यांनी? साधी सायकल तर चोरली होती, पण त्याचे 2ही पाय तुटले होते. एवढी मोठी शिक्षा. पण यावरून एक गोष्ट मात्र नक्की, दुसऱ्याच्या आयुष्यात अंधार करून स्वतःच्या घरामध्ये दिवे पेटवणाऱ्या माणसांची घरं त्याच दिव्यात जळून खाक होऊ शकतात. ज्या गुरुनाथनी तुझ्यासाठी मला दूर केलं, आज ते तुला दूर करायला निघाले मायासाठी. सो सॉरी राधिका. हेच तर चुकतं ना तुमच्यासारख्या मुलींचं. आधी चुका करायच्या आणि नंतर सॉरी म्हणायचं. या आधी तुला कधी सॉरी नाही म्हणावं असं वाटलं मला. कधी मनात विचार नाही आला काय बिघडवलंय हिने, का आपण तिला इतका त्रास देतोय, इतकं वाईट वागतोय, का करतोय आपण असं?
जेव्हा माझा नवरा मला घरातनं बाहेर काढत होता तेव्हा नाही वाटलं तुला सॉरी म्हणावं असं? जेव्हा हे अथर्वला वेळ द्यायचं सोडून तुला वेळ देत होते तेव्हा सॉरी म्हणावं असं नाही वाटलं? आई वडिलांशी खोटं बोलत होते, भांडत होते, सगळ्या जगाशी भांडत होते, तेव्हा तुला नाही वाटलं की एकदा मला सॉरी म्हणावं? काहीच वाटत नव्हतं का? शन्या, तुला एकदाही माझ्याकडे बघून त्रास झाला नाही? एकदाही माझ्याकडे बघून रडू आलं नाही, अश्रू ओघळला नाही? माणूस आपल्या स्वार्थासाठी काय थराला जाऊ शकतो ना हे बघितलंय. एका स्त्रीनं दुसऱ्या स्त्रीवरती का अन्याय करावा? मला मान्य की एका पुरुषाला स्त्रीचं मन नाही कळत, पण एका स्त्रीलाही कळू नये? हे बघ, एका माणसाने एका स्त्रीवरती जर अन्याय केला तर आपण सगळेजण एकत्र येतो, त्या माणसाला विरोध करतो ना? एका स्त्रीवर दुसरी स्त्री अन्याय करत असेल तर का नाही समजून घ्यायचं? तुझं काय किंवा माझं काय? उद्याला आपण एकमेकींना असंच पाण्यात बघत राहिलो, एकमेकींचा तिरस्कार करत राहिलो, स्वतःच्या आनंदासाठी दुसरीला दुःख देत राहिलो ना, तर गुरुनाथ सारख्या माणसांचं फावणार आहे. आणि मग काल जी माझी अवस्था होती यास तुझी झाली आणि उद्या कदाचित ती मायाची सुद्धा होणार. तिचं काय होणार आहे? ती तर विन विन सिच्युएशन मध्ये आहे आता. तू सुद्धा होतीस की विन विन सिच्युएशन मध्ये. राधिका प्लीज, तू मला इथे बोलवून मी काय काय केलं हे सांगून मला गिल्ट देण्याचा ट्राय करतेस का? नाही शन्या, मला काही तुला गिल्ट नाही द्यायचंय. चुका करणाऱ्या माणसाच्या मनात तो असतोच, फक्त त्याला त्याची जाणीव व्हायला. आणि एकदा ते सगळं ऍक्सेप्ट केलं की झालं. पण आपण ते ऍक्सेप्ट करतच नाही. खूप सोपं असतं ते शन्या. आपण ज्याच्या बाबतीत चुकीचं वागलो ना त्याच्या जवळ जायचं, त्याचा हात हातात धरायचा, त्याच्या डोळ्यात डोळे घालायचे आणि म्हणायचं की बाबा रे मी चुकलो, आय एम सॉरी. मला माझ्या चुकांची जाणीव झाली, पुन्हा मी चुकणार नाही. माझ्यामुळे तुझं जे काही नुकसान झालं असेल त्यासाठी मी खरंच माफी मागतो. मनामध्ये जे द्वेष असतात, मतभेद असतात, ज्या तक्रारी असतात त्या सगळ्या दूर होतात. ती सगळ्या गोष्टी सोप्या, अगदी सहज होऊन जातात. पण आपण हे करतच नाही. हे बघ शन्या, हे असं सगळं केलं ना तर आपल्या मनावरचं ओझं कमी होतं, आपल्या मनातला ताण कमी होतो. पण नाही करत आपण. आपण आपलं आयुष्य इतकं कॉम्प्लिकेटेड करून ठेवलंय ना की आपल्याला हे सगळं जमतच नाही. पण शन्या, माझ्या आयुष्याचं एक तत्व आहे, आपण चांगलं ना तर जग चांगलं. तू माझ्याशी कशी वाग किंवा कशी वागली असशील तरी सुद्धा मी तुझ्याशी चांगलंच वागणार. आणि आज मी तुझी माफी मागायचं ठरवलं. राधिका, हो शन्या, हे बघ, मला माहितीये तू मला खूप त्रास दिलायस, तुझ्यामुळे माझं आयुष्य बर्बाद झालंय, सगळं जरी असलं ना, म्हणजे तू मला सॉरी म्हणशील नाही म्हणशील त्याबद्दल काही नाही, पण मला तुला याकरता सॉरी म्हणायचंय की हे सगळं झाल्यानंतर मी जर समजा तुला शिव्या शाप दिले असतील आणि त्यामुळे तुझं काही वाईट होत असेल तर ते मला नकोय. माझ्यामुळे तुझं काहीही वाईट व्हावं असं मला कधीच वाटलं नव्हतं. कधीच तुला त्रास व्हावा असं वाटलं नव्हतं. फक्त मला जो त्रास झाला त्याची जाणीव तुला व्हावी इतकंच वाटत होतं. प्लीज शन्या, जमलं तर मला माफ कर. नो राधिका, अगं प्लीज, सॉरी. नो, हे नाही शन्या, तू माफ केलंच पाहिजे असं काही नाहीये. फक्त मला इतकंच सांगायचंय की तुला जे दुःख होतंय, तुला जो त्रास होतोय, तर कळतंय मला तुझ्या या दुःखात मी सहभागी आहे.
कॉफी गार झाली तुझी. आलीच. राधिका मसालेमध्ये तुमचे हिस्से तुम्ही परत घ्यायचे विकत, पण तुमच्या नावाने नाही, दुसऱ्याच नावाने. हळूहळू त्या कंपनीमध्ये आपण लक्ष घालायला लागायचं आणि फायनली राधिका मसाले टेक ओव्हर करायचे. शनाया सबनीस. शन्या, तू घरात त्रास देते तेवढा पुरेसा नाहीये का? इथे कशाला आलीस? एक मिनिट, मी इथे एका कंपनीची रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून आली आहे, सो नीट बोल. ओके? रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून याच येतील आणि गुंतवलेले पैसे यांचेच आहेत. काय? याच तुमच्या 50% पार्टनर आहेत. कंपनीने यांना इथे पाठवलेलं आहे आणि त्यांना जर का तुम्ही व्यवस्थित ट्रीटमेंट दिली नाही तर हे कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होऊ शकतं. एवढं लक्षात ठेवा. प्लीज बी शुअर. एक्सक्यूज मी, काय? मी इथे बसणार. काय? तुला ऐकू नाही आलं का? परत एकदा सांगते, मी इथे बसणार आहे, याच केबिन मध्ये, रादर याच खुर्चीवर. म्हणजे राधिका, आपल्या कंपनीने डील साईन केल्यामुळे आता आपण पार्टनरशिप मध्ये आहोत आणि मी इथे सुपरवाइज करायला आली. तर मला माझी केबिन हवी आहे. दॅट्स इट. ये. एक मिनिट. राहिलं होतं. आय एम सॉरी राधिका, मी चुकले. मी तुला खूप त्रास दिला. आय एम रिअली सॉरी. मी खूप बॅड आहे. मी खरंच खूप वाईट आहे. राधिका प्लीज, सॉरी सॉरी, प्लीज मला माफ कर.